आपण बघणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील आमटी. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायचं, जिरं टाकायचं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आपला इथे कांदा चांगला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची. तीसुद्धा तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची. नंतर आपण घालणार आहोत मसाले. इथे मी हळद टाकलेली आहे. कांदा लसूण मसाला, लाल तिखट हे मिश्रण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतरनं हे मिश्रण भाजून झाल्यावरती याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन पीठ. बेसन पीठसुद्धा या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या पाणी टाकल्यानंतरनं गठाळ्या तयार होणार नाहीत. इथे आपलं बेसनसुद्धा तेलामध्ये चांगलं भाजलं आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा चांगली परतून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. याच्यामुळे आपल्या बेसन पिठाच्या गठ्या तयार होणार नाहीत आणि हे मिश्रण चांगलं उकळून येऊन द्यायचं. आपली तयार झालेली लग्नाच्या पंक्तीतील आमटी.